पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात येणाऱ्या यवत परिसरात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या पार्श्वभूमीवर दोन गटांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं। व्हॉट्सअप ग्रुपवर धार्मिक भावना दुखावणारी एक पोस्ट आल्यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला। या घटनेमुळे संतप्त जमावाने रस्त्यावर उतरून आंदोलनाचे रूप धारण केले। जमावाने रस्त्यावरील दुचाक्यांना आग लावली, काही दुकानांवर दगडफेक केली, तर काही ठिकाणी जेसीबी ऑफिसच्या खिडक्या व दरवाजांची तोडफोड करण्यात आली। स्थानिक आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात केला। यवत परिसरात चोख बंदोबस्त लावण्यात आला असून पोलिसांनी जमाव पांगण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्यांचाही वापर केला। आरोपी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे। यवत परिसरातील अनेक रस्ते सध्या बंद करण्यात आले आहेत। परिसरात सध्या इंटरनेट सेवा बंद ठेवण्याची शिफारसही करण्यात आली आहे। स्थानिक पोलीस अधीक्षक व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत। नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आलं आहे। यवत गांव में 12 साढ़े 12 के दरमियान ऐसा पुलिस के पास एक इंफॉर्मेशन आई और कि कुछ एक तरुण है, यंग है कोई लड़का, उसने अपने मोबाइल फ़ोन में व्हाट्सएप और फेसबुक पे एक स्टेटस रखा है जो आक्षेपजनक ऑब्जेक्शनेबल स्टेटस है। तो उस कंप्लेंट पे उस लड़के को पुलिस स्टेशन में लाया गया। पुलिस स्टेशन में लाने के बाद उस पे कार्रवाई करनी शुरू की गई। गांव के कुछ लोग भी वहां पे आए। गांव के जो प्रतिनिधि लोग हैं उनके साथ हमारी टीम जो है पुलिस स्टेशन की, उसने मीटिंग भी शुरू की कि गांव में आप किसी भी प्रकार का जो कायदा व सुव्यवस्था जो है माहौल उसको शांत बनाए रखें। ऐसे उनसे मीटिंग चल रही थी, लेकिन तब तक ये जो मैसेज था सोशल मीडिया में वो वायरल हो चुका था और गांव में पहले से ही एक थोड़ा तनावपूर्ण एक हफ्ता पहले को घटना हुई थी जिसकी वजह से थोड़ा तनाव बढ़ा हुआ था। तो ये मोशन हाइटन होने की वजह से गांव के लोग रास्ते पे आए और उसमें से कुछ यंगस्टर्स ने कुछ जगह पे जाके कुछ स्ट्रक्चर को नुकसान पहुंचाने की कोशिश की, पर इसमें किसी को कोई इंजरी नहीं हुई है। और पुलिस प्रशासन जो है इमीडिएटली हमारी फोर्स ने जहां पे रिस्पॉन्ड किया, गांव में पेट्रोलिंग की और अभी शांतता है यहाँ पे। या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त केली आणि शांततेचं आवाहन केलं आहे। मी माहिती घेतली, त्या ठिकाणी एक बाहेरच्या व्यक्तीने एक चुकीचं स्टेटस ठेवल्यामुळे आणि त्या ठिकाणी कुठल्या तरी पुजाऱ्याने बलात्कार केला वगैरे अशा प्रकारचं काहीतरी स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला आणि लोक रस्त्यावर आले। जमावाला पांगवण्याकरता काही प्रमाणात लाठीचार्ज देखील करावा लागला, पण आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। दोन्ही समाजाची लोक एकत्रित बसलेली आहेत आणि हा तणाव त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे। मात्र अशा प्रकारे जाणीवपूर्वक काही लोक तणाव निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारचे स्टेटस ठेवून किंवा तशा प्रकारच्या घटना या घडवताना त्या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यांच्यावर कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल। की सभा झाल्यानंतर असं स्टेटस ठेवण्याची मुभा दिली आहे का कोणाला? अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीनं एखाद्या धर्मावर किंवा त्या धर्म अवलंब करणाऱ्यांवर अशी टीका करण्याचे कुणाला या ठिकाणी अधिकार नाहीये। त्यामुळे सभेचा आणि याचा संबंध जोडण्याचं काही कारण नाहीये आणि सभा झाली म्हणून आम्ही असं केलं जर असं कोणी म्हणत असेल तर हे सहन केलं जाणार नाही। असं आहे की आता त्या ठिकाणी शांतता आहे। आता हे व्हिडिओ नेमके तिथले आहेत की बाहेरच्या हेही बघावं लागेल। अनेक वेळा अशा परिस्थितीमध्ये आपण मागे देखील पाहिलं, डॉक्टर व्हिडिओ, बाहेरचे व्हिडिओ हे देखील दाखवले जातात, प्रिसिपिटेट करण्याचा प्रयत्न केला जातो। त्यामुळे या सगळ्या गोष्टीची त्या ठिकाणी चौकशी केली जाते। आपण काय आवाहन कराल? माझं एकच आवाहन आहे की सगळ्यांनी शांतता ठेवली पाहिजे। कोणीही कायदा हातात घेऊ नका। कोणी जर बेकायदेशीर काम करत असेल तर पोलीस त्याच्यावर कारवाई करेल। कोणाला कायदा हातात घेण्याची आवश्यकता नाही।